अल्कोहोल, स्मोकिंग ह्याच्या एवढंच खराब आहे ती शुगर आहे. तर डीमार्ट वगैरे जाताना किंवा किराणा भरताना सोबत प्रोसेस फूड्स, चिप्स, कुरकुरे प्लस सॉफ्ट ड्रिंक्स म्हणा, कोको कोला, थम्सअप, हे सगळं आपण ऍज अ डेली कन्झम्पन सारखं आपण युज करतो. युजली बरेच जण विचार करतात आम्ही लहान असताना आम्हाला खायला नाही मिळालं, ठीक आहे, म्हणजे त्यामुळे आता ऍटलीस्ट आपल्या मुलांना देऊया किंवा मी अफोर्ड करू शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस केलेल्या आहेत. खूप शुगर आहे त्याच्यामध्ये, ट्रान्स फॅट आहे. जेव्हा लिव्हरला तिथे कार्य करायला लागतं ना, तिथे प्रॉब्लेम होतो. अल्कोहोल, स्मोकिंग ह्याच्या एवढंच खराब आहे ती शुगर आहे. असे युजली जे पेशंट येतात ज्यांना डायबिटीज, हार्ट डिसीज झालेले असतात, बऱ्यापैकी त्यातले स्मोकिंग किंवा अल्कोहोल घेत नाही. त्यांचे लाईफस्टाईल, त्यांच्या खाण्यापिण्याच्या हॅबिट्स आहेत त्याच खूप खराब आहेत. जो माणूस आता सतत खातोय प्रोसेस फूड्स आणि कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, एकदा जर हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर मग काय करणार? मग कम्प्लीट रेस्ट्रिक्शन पडतं ना. बरोबर. त्यापेक्षा प्रत्येकाने असं आहे की मॉडरेशन मध्ये घेतलं तर जास्त बेटर आहे.